नाशिक शहरात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। रात्रीही अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या। जिल्ह्याच्या घाटमाथ्याला आज रेड अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील 25 पैकी 11 धरणं 100% भरली आहेत। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 80% पाणीसाठा आहे। गंगापूर धरण यापूर्वी 98% भरलं होतं, पण साठवण क्षमता वाढवण्यासाठी विसर्ग केल्यानं पाणीसाठा 80%वर आलाय। गंगापूर धरणातून सध्या 2498 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस कायम राहिल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती। शेती पिकं माना टाकायला लागली होती। मात्र काल रात्रीपासून मनमाड, चांदवड, नांदगाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय। आज सकाळपासूनची पावसाची रिमझिम आपल्याला पाहायला मिळतेय। या पावसामुळे मका, बाजरी यासह खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे। पिकांना नवसंजीवनी मिळतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।